एकतर थंडी इतकी वाढली आणि त्यात फ्रीजमधल्या भाजीपाल्याला हात लावायचं म्हटलं ना, तर थंडीचा चटका बसतोय. सकाळी मी चुकून विसरले, की सॅलडचं सामान फ्रीजच्या बाहेर काढून ठेवायचं. स्वयंपाक वगैरे झाला, जेवणाला बसायचंच होतं, की लक्षात आलं, की सॅलड नाही बनवलं आणि माझ्या डॉक्टरांनी मला कंपल्सरी जेवणाअगोदर 1 वाटी सॅलड खायला सांगितलं. मग काय त्याला काढलं, व्यवस्थित पाण्यामध्ये 5 मिनिटं ठेवलं, पण तरीसुद्धा ते इतकं थंड लागत होतं आणि पाण्यामध्ये सुद्धा हात घालायचं म्हटलं ना, तर जीवाचा थरकाप उठतोय. इतकं थंड पाणी झालंय. मागच्या 2 दिवसापासून थंडीच तितकी वाढली. छानपैकी त्याला वॉश करून व्यवस्थित कट करून घेतलं आणि कट केल्यानंतर ते इतकं हेल्दी वाटत होतं, की तोंडाला पाणी सुटलं. त्यात थोडीशी दही वगैरे ॲड करून मस्तपैकी जेवणाचं ताट बनवलं. सकाळची सगळी कामं झालेली आहेत. मावशीने स्वयंपाक वगैरे बनवलेला आहे. इवाला सोडून आले. म्हटलं चला मस्तपैकी आरामशीर बसून जेवण करूया. कारण जेव्हा इवा असते ना, ती मला जेवू देत नाही. थोडंसं मागे लागते. मम्मा फोन दे, मम्मा हे दे. आणि जेव्हा ती शाळेला जाते ना, घर इतकं शांत राहतं आणि अशा शांततेत मस्तपैकी जेवण करायला मला खूप आवडतं. छानपैकी मस्त एक हेल्दी असं ताट बनवलं, आरामशीर जेवण केलं आणि त्यानंतर मी गेले बाहेर, कारण माझ्या आईने माझ्यासाठी काहीतरी सामान पाठवलं होतं. थंडी खूप वाढलेली आहे आणि डॉक्टरांनी खूप सारा डाएट सांगितलेला आहे आणि मी खाण्याकडे खूप दुर्लक्ष केलंय जेव्हापासून इवा जन्मली तेव्हापासून आणि त्यामुळे खूप आजार लागतायत मला. सो माझ्या आईने माझ्यासाठी डिंकाचे लाडू बनवून पाठवलेले आहेत. ते मला जमत नव्हते. सो तिने मला बसमध्ये पाठवून दिले. सो बसवाल्याकडनं मला ते रिसीव्ह करायचे होते. त्याला थोडा वेळ होता म्हणून थोडासा चहा वगैरे घेतला आणि लाडू घेऊन घरी गेले. चला भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.